बांगलादेशमध्ये निर्माण झालेली अराजकाची स्थिती केवळ बांगलादेशच नाही तर भारत आणि संपूर्ण आशिया खंडात गंभीर संकट निर्माण करू शकणारी आहे। ही परिस्थिती आणि त्याचा परिणामांचा घेतलेला हा आढावा। बांगलादेशमध्ये गेल्या महिनाभर आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनानं वेगळं वळण घेतलं आणि राजकीय आणि आर्थिक संकटानंतर आता बांगलादेश अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे। शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर नव्या हंगामी सरकारच्या स्थापनेसाठी चर्चा आणि नवनव्या घडामोडींचं सत्र सुरू आहे। आंदोलक विद्यार्थ्यांना तिथे लष्करी राजवट नको आहे। सर्वसहमतीनं सरकार बनवण्यासाठी विविध संघटनांशी चर्चा सुरू आहे। राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त केली आहे। नजरकैदेत असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांची सुटका करण्यात आली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची सुटका ही महत्त्वाची घटना आहे। तर दुसरीकडे विद्यार्थी आंदोलकांनी हंगामी सरकार स्थापन करण्यासंदर्भात रूपरेषा आखली आहे। दरम्यान बांगलादेशात अद्याप हिंसक आंदोलनं सुरूच आहे आणि त्यात अल्पसंख्याकांना प्रामुख्याने लक्ष्य केलं जात आहे। ही सगळी परिस्थिती आता काय वळण घेते हे तर येणारा काळच सांगेल। मात्र बांगलादेशचा शेजारी म्हणून या सगळ्या अराजकतेचा पहिला धोका भारताला असणार आहे। भारत सध्या दक्ष आहे। सरकारनं सावध पवित्रा घेतला आहे। या सगळ्या घडामोडींनंतर भारतात घुसखोरी वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे। अनेक कैद्यांमध्ये सोडण्यात आलेले जमाते इस्लामीचे दहशतवादीही असून तीही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते। भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणासाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती सध्या निर्माण झाली असून बांगलादेशात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होणं भारत आणि संपूर्ण आशियासाठी महत्त्वाचं आहे।